माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीहर्ष श्रीकांत कांबळे, रायगड जिल्हा सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष। नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स। अलिबागमध्ये पुन्हा बिबट्याचा हल्ला, 2 युवक जखमी। हल्लेखोर बिबट्या अद्याप मोकाटच, आतापर्यंत 8 जण जखमी। महाडमध्ये कासारे यांच्या घराला अचानक आग, घरातील अनेक वस्तूंचे मोठे नुकसान। कर्कश बाईकस्वारांवर पोलिसांची कारवाई, अवैध सायलेन्सर, रोड रोलर खाली नष्ट। ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींना पोलिसांची दखल, 10 बाईकस्वारांवर दंड, आवाजाला ब्रेक। आणि वेरळ घाटात खड्ड्यांचे साम्राज्य, वाहन चालकांची प्रचंड कसरत सुरूच, ठेकेदारांचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त। आता पाहूयात सविस्तर वृत्त। अलिबागच्या नागाव परिसरात दहशत माजवणारा बिबट्या पुन्हा एकदा माणसांवर तुटून पडला आहे। काही दिवसांपूर्वी पारोडा भागात 6 जणांना जखमी करून पसार झालेल्या या बिबट्याने आज सकाळी नागावपासून काही अंतरावर असलेल्या अक्षी साखरी येथे प्रातविधीसाठी गेलेल्या 2 युवकांवर अचानक हल्ला केला। या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून गावात पुन्हा भीतीचे सावट पसरले आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून बिबट्याचा शोध सुरू आहे। आतापर्यंत या एकाच बिबट्याने तब्बल 8 जणांना जखमी केल्याने ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। टाइमिंग किधर काटा और कहाँ भाग गया फिर? आपका नाम? मैं रोज जैसा अपना काम कर रहा था, सुबह में उठा, चाय बनाया, उसके बाद बटाटा बैठ के छिल रहा था। वो आराम से अंदर आया, घुसा। टाइम हो रहा था 5:55। उसके बाद मेरे गला पकड़ने के लिए झपटा। मैं अपने हाथ से उसको ढकेला, फिर भी एक दांत इधर लगा, एक दांत इधर, एक दांत सिर में, और फिर इधर एक पंजा मारा है। उसके बाद छलांग मार के ऊपर से निकल गया। मेरा नाम आनंद कुमार निषाद। महाड तालुक्यातील इसाने कांबळे बौद्धवाडी परिसरात आज सकाळी भीषण घटना घडली। चंद्रकांत कासारे यांच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले। आग लागल्याचे समजताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं। ग्रामस्थांनी तात्काळ मदत करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले। त्याचवेळी महाड औद्योगिक क्षेत्रातील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वेळेवर हस्तक्षेप करून आग विझवण्यात यश मिळवलं। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक चर्चा घटनास्थळी सुरू असून महाड MIDC पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे। अचानक लागलेल्या या आगीने कासारे कुटुंब आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात सापडले आहे। पनवेलमध्ये कर्णकर्कश आवाज करून नागरिकांना त्रास देणाऱ्या स्पोर्ट्स बाईकस्वारांवर शहर पोलिसांनी आज मोठी धडक मोहीम राबवली। वडाळे तलाव परिसरातील वाढत्या आवाजाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। पोलीस उपनिरीक्षक लबडे आणि त्यांच्या टीमने संयुक्तरित्या कारवाई करत 10 बाईकस्वारांवर दंडात्मक कारवाई केली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जप्त करण्यात आलेले अवैध मॉडिफाईड सायलेन्सर पोलिसांनी थेट रोड रोलर खाली घालून नष्ट केले, ज्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला। एकूण 18,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून शहरातील शांतता राखण्यासाठी अशी मोहीम सातत्याने राबवली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नागरिकांची याबाबत आमच्याकडे मागणी होती की बऱ्याच प्रमाणात तरुण वर्ग जो आहे तो त्यांच्या 2 व्हीलर मॉडिफाय करून त्याच्यामध्ये नवीन प्रकारचे सायलेन्सर लावून कायद्याचे उल्लंघन करत आहेत। अशा गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात आवाज येत आहे आणि नागरिकांना त्याचा त्रास होत आहे। अशा वारंवार तक्रारी आमच्याकडे येत होत्या। त्या अनुषंगाने पनवेल शहरचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आणि यांच्या टीमने याबाबत मागील काही दिवसापासून गांभीर्यपूर्वक कारवाई करून आज जवळजवळ 10 गाड्यावरती कारवाई करून एकूण 14 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत आणि जवळजवळ 18,500 रुपये दंड आपण या गाड्यांवरती केलेला आहे। त्याचबरोबर जे सायलेन्सर हे बनवून देतात त्यांच्यावरती देखील यापुढे आम्ही कारवाई करणार आहोत आणि ही कारवाई यापुढे देखील चालू राहील। त्यामुळे
पनवेल शहरच्या सर्व नागरिकांना माझं याबाबत आव्हान आहे, सर्व तरुणांना, की आपण अशा पद्धतीने गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचे सायलेन्सर मॉडिफिकेशन करू नये. जे शासकीय नियमामध्ये बसतं तेच सायलेन्सर आपण वापरावे. गाडी घेतल्यानंतर जे सायलेन्सर गाडीला असतं तेच आपण कंटिन्यू करावे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मॉडिफिकेशन करू नये. जर आम्हाला या प्रकारे जर पुनश्च जर गाडी सापडली तर त्याच्यावरती नंतर लायसन कॅन्सलेशन, RC कॅन्सलेशनची सुद्धा कारवाई आमच्याकडून करण्यात येईल. म्हणजे मॉडिफाईड केलेल्या गाड्या आहेत. हो, ह्या गाड्यामध्ये जे वेगवेगळ्या नियमांचं उल्लंघन केलं होतं त्या अनुषंगाने आपण 18,500 रुपयाचा दंड यांच्यावरती केलेला आहे. गाड्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून नाही, निश्चितच अशा तक्रारी जर आमच्याकडे प्राप्त झाल्या तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. आणि आपली रात्रगस्त देखील चालू असते. कुठल्याही नागरिकांना रस्त्याने जात असताना जर असं कोणी आढळलं की वेगाने गाडी चालवत आहेत किंवा बाईकवरती काही स्टंट करतायत तर जर त्यांनी 112 नंबरवरती कॉल करून आम्हाला जर याबाबत माहिती दिली तर आम्ही त्यावरती तात्काळ कारवाई करू. सर सायलेन्सर बाहेरून आले जातात मुंबई. बरोबर आहे. आपण याला जे असे सायलेन्सर बनवून देतात आणि असे मेकॅनिक जे हे बसवून देतात गाड्यांना त्यांना देखील पोलीस स्टेशनला बोलवून याबाबत समज देण्यात येईल आणि गरज पडली तर त्यांना देखील यापुढे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला कोकणातल्या प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून आता प्रवासी वर्गातून डब्यांची संख्या वाढवण्याची मोठी मागणी होत आहे. सध्या या गाडीत केवळ 8 कोच असून तिकीट बुकिंग सुरू होताच सर्व सीट्स भरतात आणि प्रतीक्षा यादी तुफानी वाढते. मुंबई गोवा मार्ग पर्यटनासाठी सर्वाधिक पसंत केला जात असल्याने वंदे भारतचा वेग, आरामदायी सुविधा आणि वेळेची बचत यामुळे प्रवासी या ट्रेनला प्राधान्य देत आहेत. देश विदेशातील पर्यटकही या मार्गावर वंदे भारतचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. अपुरे कोच असल्याने सर्वसामान्यांना तिकीट मिळणे कठीण झाले असून आता ही गाडी 20 कोचमध्ये चालवावी अशी ठाम मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेरळ घाटात सध्या खड्ड्यांचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना प्रत्येक वळणावर मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका कायम वाढत आहे. महामार्गाचे काम सुरू असतानाही वेरळ आणि अंजनारी परिसरात रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. दिवसेंदिवस खड्ड्यांची संख्या वाढत असून ठेकेदारांकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची प्रवाशांमध्ये नाराजी आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावतो, वाहनांचे नुकसान होते आणि सातत्याने अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे महामार्गावरील हे खड्डे तात्काळ भरावेत अशी ठाम मागणी प्रवासी व स्थानिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तळा शहरात आज शिवसेना शिंदे गटाकडून शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसताना पैशांच्या बंडलासह कथित व्हिडिओ व्हायरल करून गंभीर आरोप करण्यात आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. शहरातील बळीचा नाका येथे पाटील यांच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनात तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, कोर कमिटी सदस्य लीलाधार खातू तसेच नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी शिवसेना तळा तालुक्याच्या वतीने चित्रलेखा पाटील यांनी जो काल आमचे जे गोरगरिबांचे कैवारी महाड पोलादपूरचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या बाबतीत जे काही बेछूट आरोप केले आहेत, त्यांच्या ज्या एडिट केलेल्या क्लिप त्यांनी व्हायरल केल्या आहेत, त्याच्याबद्दल शिवसेनेच्या वतीने तळा तालुक्यामध्ये आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. आज ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद ही एकदम शून्य झालेली आहे आणि त्यांना हे दिवस केवळ आमचे अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दलवी असतील, महेंद्रशेठ थोरवे असतील, भरतशेठ गोगावले असतील यांच्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद एकदम शून्य झालेली आहे आणि ते आता हा फुकटचा उष्णा आणून ह्या आमच्या आमदारांना, आमच्या मंत्र्यांना ते बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्ण जनता ही भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी आहेत आणि भरतशेठ गोगावले हे खरोखरच देव माणूस आहे, गोरगरिबांचे कैवार आहेत आणि अशा माणसाला जर बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील तर या शेकापचे कुठं उल्हास असेल तोही सुद्धा संपल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि चित्रलेखा पाटलाचा मी सर्व शिवसेनेच्या वतीने निषेध करतो. आज या शेका पक्षाचं या रायगड जिल्ह्यामध्ये नामोनिशाण राहिलेलं नाही आहे. त्याला आमचे सर्व मंत्री, आमदार यांचं सगळं योगदान आहे.
हेच त्यांना आज पचत नाही आहे. त्याच्यामुळे काहीतरी कुडकुड्या करायच्या आणि आमच्या मंत्र्यांना, आमच्या भरत शेठना यांची बदनामी करायची, हे त्यांनी आता धरलेलं आहे. यातून त्यांना काही एक निष्पन्न होणार नाही. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. नागपूर हिवाळी अधिवेशनात आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका करत खळबळ उडवली. विधिमंडळाचे मूळ गांभीर्य या सरकारने हरवलं असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. यांना विधिमंडळाचं कामकाज जे आहे त्याचं सारस्व या सरकारला नाही. सगळे आपल्या सेटिंगमध्ये लागले राहतात आणि त्याच्यामुळे विधिमंडळाचा जो दर्जा होता महाराष्ट्राचा या सरकारने घालवलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. दिल्लीमध्ये जी शेतकऱ्यांसाठी सहायता निधी वाचवलं जात आहे, अजित पवारांचे मुलगा आहे म्हणून वाचवलं जाते का, अशा पद्धतीने? बरोबर आहे, ते घटनाच तशी होती. जी अमेडिया कंपनी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांना त्याच्यातून वगळणं याचाच अर्थ हे सर्रास सरकार आपल्या माणसाला घोटाळ्यामध्ये वाचवते हे त्याच्यातून स्पष्ट होते. आणि म्हणून न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने त्या पद्धतीची भूमिका घेतलेली. विरोधक का गप्प आहे सर? विरोधक का गप्प असं प्रश्न आज चर्चा आहे ना. शेतकऱ्यांच्या सहायतासाठी जो निधी जमा केला होता त्यापैकी फक्त काही लाखच जो आहे तो निधी वितरित करण्यात आला, बाकी जो निधी आहे तो तसाच ठेवण्यात आलेला आहे. कसं त्यातही कोर्टाने यांना फटकारलेला आहे. आणि म्हणून हे नुसतं आताच नाही तर 2014 ते 19 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तो फटकारलेला आहे. त्यामुळे हे खोटारड आहे. शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये. गेल्या 11 महिन्यात विधान परिषदेत आज पनवेलचे विधान परिषद सदस्य विक्रांत दादा पाटील यांनी जिल्हा क्रीडा संघटनावर वाढत चाललेल्या राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा जोरदारपणे मांडत सरकारला धारेवर धरले. मंत्री महोदयांनी जे यात सांगितलेलं आहे की एक जिल्हा एक खेळ आणि एक संघटना, हे खरं होणं आवश्यक आहे. पण यामध्ये जसं त्यांनी मगाशी बोलताना सांगितलं की आम्ही धर्मदाय जिल्ह्याच्या त्या अधिकाऱ्याला त्यांच्या स्तरावरती निर्णय करण्यासाठीचे, निकाली काढण्यासाठीचे निर्देश देऊ. तर माझी विनंती यात अशी आहे की ज्या जिल्ह्याच्या संघटना आहेत त्या थोड्याशा राजकीय हस्तक्षेपांनी तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळे खेळाकडे कमी लक्ष आणि फक्त आपलं त्यात अस्तित्व असलं पाहिजे यासाठी अनेक संघटना तयार झालेल्या आहेत. त्यामुळे परफॉर्मन्स बेस त्यात काही निर्णय करण्याची गरज आहे आणि त्यामुळे त्या गाईडलाईन या स्टेटकडनं गेल्या तर त्याच्यामध्ये काही निर्णय होऊ शकतील. त्यामुळे त्यांच्यावर खाली न सोडता राज्याकडून ह्यात गाईडलाईन जाणं गरजेचं आहे. ते आपण करणार का? सभापती महोदय, या संपूर्ण बाबींचा धोरणामध्ये समावेश असणार आहे. धोरणच त्यामध्ये तयार केलं जाईल. त्यामुळे धोरणाच्या क्रीडा विभागाच्या वतीने एक धोरण तयार केलं जाईल आणि त्या धोरणाच्या अनुषंगाने कोणत्या संघटनेवरती कोणती कारवाई कशी करायची या संदर्भाचे निर्देश देण्यात येतील. लांजा शिक्षण विभाग व पंचायत समिती लांजा यांच्या वतीने आयोजित केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा शाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सेमी इंग्लिश शाळा लांजा उर्दू येथे दिमाखात पार पडलेल्या या स्पर्धेत विविध शाळांच्या 18 संघांनी उत्साहाने भाग घेतला. जवळपास 100 विद्यार्थी स्पर्धेत उतरल्याने मैदानावर ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. लांजा येथे केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी लांजा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शौकत सोलकर, केंद्रप्रमुख विजय विश्वासराव, मुख्याध्यापक मनोज रेड्डीज, विश्वनाथ सुर्वे, MM सय्यद, अजिम मापारी यांच्यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. शिक्षणाबरोबरच क्रीडा संस्कारांची जोड देण्याच्या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून मुला-मुलींनी खो खो, कबड्डी, लंगडी, गोळाफेक, उंच उडी अशा विविध खेळांमध्ये आपली चमक दाखवली. विद्यार्थ्यांच्या दमदार खेळी आणि क्रीडाभिमानामुळे मैदानावर टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबर संघभावना आणि नेतृत्व गुणांना चालना मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. न्यू पनवेलमधील सेंट जोसेफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बेलापूर येथील सिडको टाउन प्लॅनिंग विभागाला दिलेली शैक्षणिक भेट अत्यंत माहितीपूर्ण ठरली. नवी मुंबईसारखे नियोजनबद्ध शहर उभे करताना नेमके कोणते टप्पे आणि धोरण राबवली जातात, नगर रचना विभाग कोणत्या सुविधांची आखणी करतो, वाहतूक मार्ग, निवासी प्रकल्प आणि व्यापारी संकुले कशी नियोजित होतात याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना या भेटीदरम्यान मिळाली. वरिष्ठ नगर रचनाकार प्रांजळ केनी आणि उपनगर रचनाकार अपूर्वा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत टाउन प्लॅनिंग क्षेत्रातील करिअर संधी, आवश्यक कौशल्य आणि आधुनिक शहरी विकासाची दिशा याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तरे देत शहर विकासाबाबत प्रत्यक्ष दाखलेही दाखवले. शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरलेल्या या भेटीबद्दल शाळा व्यवस्थापनाने सिडकोचे विशेष आभार मानले.
11 डिसेंबर जागतिक पर्वत दिनाचं औचित्य साधत महाडमध्ये सह्याद्री मित्र गिरीभ्रमण संस्था आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कोल येथे असलेल्या तब्बल 2000 वर्षे जुन्या प्राचीन लेण्यांना भेट देत पर्वत दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या उपक्रमात रायगड जिल्हा परिषद शाळा कोल, राशीप्र शाळा शिरगाव तसेच कोल परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पर्वतरांगा, निसर्ग आणि संवर्धन या विषयांवर संस्थेकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी कोल येथील प्राचीन लेण्यांकडे संरक्षणाच्या दृष्टीने पुरातत्व विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलं। पर्वतरांगांबद्दल कृतज्ञता आणि संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम विशेष ठरला। नमस्कार। जागतिक पर्वत दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा। जगामध्ये युनेस्कोतर्फे 11 डिसेंबर हा जागतिक पर्वत दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर आणि डोंगरांवर हा उपक्रम केला जातो। त्याच्या अंतर्गत महाड परिसरातील कोल गावाजवळील प्राचीन लेणी परिसरामध्ये आज आपण हा जागतिक पर्वत दिन कोल जिल्हा परिषद शाळा आणि राशीप शिरगाव शाळा यांच्या मुलांच्या आणि स्थानिक कोल ग्रामस्थ यांच्या वतीने आज आपण इथे हा जागतिक पर्वत दिन साजरा करून पर्वतांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।